जय सियाराम, मी आहे रंजना. तुम्ही पाहत आहात रंजनास किचन. आज आपण जाऊया किचन मध्ये आणि बनवूया आजीच्या काळातला, आजीच्या पद्धतीचा मसाले भात. त्यावेळेस भाज्या वगैरे काही राहत नसायच्या. ज्या घरात भाज्या असायच्या किंवा डाळी असायच्या ते टाकून आमची आजी मसाले भात करायची. पाहुणे आले की नेहमी दिवाळीला किंवा उन्हाळ्यात पाहुणे आले की आमची आजी त्यांच्यासाठी खास हा मसाले भात करायची. खायला खूप चविष्ट लागायचा. तर चला जाऊया किचन मध्ये आणि करूया आजीच्या हाताच्या आठवणी जागी करण्याची ही खास रेसिपी. मसाला भात बनवण्यासाठी मी इथे 1.5 मेजरिंग कप तांदूळ घेतले आहे. इथे मी कोळपी तांदूळ घेतले आहे. तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता, फक्त इंद्रायणी वापरायचे नाही, त्याने भात चिकट होतो. इथे खोबरं, शेंगदाणे व हरभऱ्याची डाळ मी गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातली. इथे एक बटाटा घेतला आहे. इथे अर्धी खोबऱ्याची वाटी मी गॅसवर भाजून घेतली आहे. आता आपण मसाल्याची वाटणाची तयारी करू. त्या भांड्यामध्ये मी आता हे भाजलेले जे खोबरं आहे ते व इथे मी 1 इंच आल्याचा तुकडा. अगोदर आपण खोबरं व आलं बारीक वाटून घेऊ. तर यामध्ये आपण टाकूया 15 ते 20 लसूण पाकळ्या, मुठभर कोथिंबीर, 2 कढीपत्त्याची ताजी पाने व हा काळा मसाला. ह्या काळ्या मसाल्याची लिंक मी तुमच्याबरोबर अगोदर शेअर केली आहे. मी आता हा काळा मसाला टाकून आता याचं वाटण करून घेऊ. यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याचं चांगलं बारीक वाटण करून घेऊ. इथे आपलं हे वाटण छान तयार आहे. आता आपण करूया फोडणीची तयारी. इथे आपलं तेल तापलं आहे, त्यामध्ये टाकूया आता हे मसाल्याचं वाटण. आपण हे कमी गॅसवरच परतून घेऊ. 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता आपण हा मसाला 1-2 मिनिटं परतून घेऊ. मसाला आपला परतला आहे. आता यामध्ये आपण टाकूया बटाटा, व हे भिजत घातलेली डाळ, शेंगदाणे व खोबरं. हे सुद्धा आपण 1-2 मिनिटं परतून घेऊ. इथे मी गॅस वाढवून घेते. तर यामध्ये आपण टाकून घेऊया पाणी. इथे मी मेजरिंग कपने 4 मेजरिंग कप पाणी घेतलं आहे. आपल्याला ही डाळ व हे शेंगदाणे उकळून घ्यायचे आहे. याच्यामध्ये 5-10 मिनिटं अगोदर उकळून घ्यायचे आहे. मग आपल्याला यामध्ये तांदूळ टाकायचा. तर त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवा टाकलं आहे. आता आपण याला उकळी येऊन देऊ. याच्यामध्ये टाकायचे. आता आपण टाकून घेऊ यामध्ये मीठ. इथे पाण्याला उकळी आली आहे. मी आता याचा गॅस मीडियम केला आहे व आपण हे 10 मिनिटं उकळून घेऊ. इथे 7-8 मिनिटं झाले आहे. आता आपण ही डाळ चेक करून बघू. आपली डाळ थोडी दबली जाते आहे. आता आपण यामध्ये तांदूळ धुवून टाकूया. आता यामध्ये टाकून घेऊया धुतलेला तांदूळ. इथे मी गॅस जोरात करते. उकळी आली, आपल्याला हा गॅस थोडा कमी करायचा आहे व मंद आचेवर हा भात शिजवून घ्यायचा आहे. आता यावर आपण हे झाकण ठेवू व हा भात मंद आचेवर शिजवून घेऊ. 10 मिनिटं झाले आहे. आता आपण भात खोलून बघूया.
भातात अजून थोडी कमी आहे. आता मी गॅस एकदम कमी करून हा भात शिजून घेते. एकदम बारीक आपल्याला गॅस करायचा आहे व हा भात कमी गॅसवर शिजून घ्यायचा आहे. असंच झाकून ठेवणार आहे, मग काढणार आहे. आता आपण हा भात खोलून बघूया. मस्त आपला हा मसाले भात झाला आहे. याचा वासही खूप छान सुटला आहे. आता आपण बघूया. आपली ही डाळ छान अशी शिजली आहे व तांदूळही छान झाला आहे. आता मी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता आपण हा भात असंच झाकण ठेवून 10 मिनिटं ठेवणार आहे.